लेंगरे परिसरातील लोकांच्या आरोग्य सेवेसाठी लोकांच्या अडचणीत तात्काळ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी निसर्ग फाउंडेशनची जी रुग्णवाहिका जीवनदायिनी ठरेल असा विश्वास माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी व्यक्त केला। खानापूर तालुक्यातील लेंगरे येथे आयोजित रुग्णवाहिका प्रदान सोहळ्यात ते बोलत होते। यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम, प्राध्यापक संजय ठिगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य फिरोज शेख यांची प्रमुख उपस्थिती होती। खानापूर विधानसभा मतदारसंघाचे स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या स्मरणार्थ निसर्ग फाउंडेशन संस्थेस रुग्णवाहिका प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी विद्यार्थी व परिसरातील यशस्वी उद्योजकांना निसर्ग सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। त्याला संबोधित करण्याची विनंती सुहास यांना आहे। निसर्ग फाउंडेशन लेंगरे या फाउंडेशनच्या वतीनं रुग्णवाहिका प्रदान सोहळा, राज्यस्तरीय रेकॉर्ड स्पर्धा आणि काही यशस्वी मुलांचा सत्कार कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरती असलेले आपल्या जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन आदरणीय डॉक्टर विक्रम कदम साहेब, आत्ता चाललेले आपल्या भागाचे नेते आदरणीय बबनांना, आदरणीय सुनील दादा, ज्येष्ठ महाराष्ट्र आदरणीय ठिगडे सर, आदरणीय फिरोज भैया, निसर्ग फाउंडेशनचे सन्माननीय नानासाहेब मंडळी, डॉक्टर वैशाली हजारे, मान्य नितीन चंदनशिवे, व्यासपीठावरची सर्व नेते मंडळी, लेंगरे गावचे सर्व ज्येष्ठ महाराष्ट्र, सर्व माझे सहकारी आणि एक सोडून माझ्या माता भगिनी, नानासाहेब मी काय सगळ्यांची नावं घेतली नाहीत बापू, त्याला कारण आहे। एक तर मला कार्यक्रमाला पुढे जायला उशीर झाला आहे। एक आनंद असा होता की लेंगऱ्याच्या कार्यक्रमाला एवढी लोक कसे काय लागले आणि मी थोडंसं गैरसमजात होतो। मला असं वाटलं होतं की ह्या रेकॉर्ड स्पर्धा झाली तर त्याचं बक्षीस वितरण संपणार आणि मला आत्ता समजलं आहे ही सगळी जी मंडळी बसली ती सगळी त्या डान्स स्पर्धेचा कार्यक्रम बघण्यासाठी त्यांच्या घरातल्या मुलांनी पार्टिसिपेट झालेत म्हणून ही सगळी मंडळी बसली। त्यामुळं किती बोलायचं याला मी स्वतःला मर्यादा घालून घेतले। दुसरी अडचण माझी अशी झाली, नानासाहेब फार वेळ बोलण्यात मजा नाही, कारण मी एका संकटात सापडलोय। 2 तारखेला टेंबू योजनेचा 6व्या टप्प्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम होता। तो अचानक मुख्यमंत्री महोदयांनी 1 तारखेला घ्यायचा निर्णय दिला आहे। त्यामुळं माझ्यासमोर फक्त 24 तास आहे आणि 24 तासामध्ये खूप मोठा कार्यक्रम मला त्या ठिकाणी पार पाडायचा आहे। मी मनोगताच्या सुरुवातीला निसर्ग फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचा, तुमच्या सर्वांचं मनापासून आभार मानतो की ह्या लेंगरे आणि पंचक्रोशीतल्या सगळ्या गावांना लाभ होण्यासाठी अनिलभाऊंच्या स्मरणात एक रुग्णवाहिका देण्याचा निर्णय घेतला, ती चालवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी आमच्या कुटुंबाच्या वतीने तुमच्या सर्वांच्या या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। अतिशय चांगलं काम म्हणजे डॉक्टर विक्रम कदम साहेबांनी माझं ह्या विषयावरती अनेकदा बोलणं झालं होतं। फिरोज भैयांचा ताकदीने पाठपुरावा ह्या ॲम्ब्युलन्ससाठी होता। एक विषय असा होता की भाऊ गेल्यानंतर सुनील दादा प्रयत्न असा चालू आहे, गेल्या 8 महिन्यामध्ये भाऊ गेल्यापासून भाऊंच्या असताना जे जे शब्द दिले गेले होते ते सगळे शब्द पूर्ण करण्यासाठी मी गेले 8 महिने अत्यंत प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करतोय। मी निसर्ग फाउंडेशनला एवढीच विनंती करेन, डॉक्टर साहेबांनी त्यांच्या मनोगतामध्ये त्या ठिकाणी व्यक्त केले, जरी आपल्या व्यासपीठावरती अर्थतज्ञ बसले असले तरी सुद्धा माझी तुम्हाला विनंती आहे, विट्याच्या राजाच्या वतीनं आम्ही एक ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी चालवले। अनुभव चांगले पण आहेत आणि वाईट पण आहेत। कोविडच्या काळामध्ये ती ॲम्ब्युलन्स आपण मोफत चालवली होती आणि मग तोच ट्रेंड पडला। आता डॉक्टर आम्हाला पण पैसे देतच नाही। आता ते आले की आम्ही डिझेल भरून गाडी पाठवून देतो, अशा परिस्थितीमध्ये ते ॲम्ब्युलन्स आम्ही चालवतोय। पण लेंगरे आणि पंचक्रोशीला मग बोट, देवीपिंडी, माधवमती ह्या सगळ्या आसपासच्या गावांना एवढ्या मोठ्या लोकसंख्येला किमान एक ॲम्ब्युलन्स असणं अत्यंत महत्त्वाचं होतं। ते काम तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी
केलं आहे. 20%. काही लोकांनी आज देणगी दिली, काही लोक भविष्यामध्ये तुमच्या पाठीमागे ठामपणे उभं राहतील. पण ती ॲम्ब्युलन्स भाऊंच्या स्मरणात असल्यामुळं ती चालवताना एक नैतिक जबाबदारी तुमच्या आमच्या सर्वांच्या होते की तुमच्या भागामध्ये काही पेशंट असे येतील की ना नफा न तोटा, म्हणजे अगदी तुम्हाला सांगली घेण्याचे फक्त डिझेलच पैसे घेते, तर तिथे घ्यावे तुम्ही ते चालवावे अशी अपेक्षा आहे. आणि काही वेळेला असा प्रसंग येईल की त्यांच्याकडे पैसेच नसतील, त्याला मला फोन करा, ते डिझेल मी बोलवून घ्यायचं, तर त्याला मागू नका. कारण ह्या 10 वर्षामध्ये अत्यंत जवळून बघितलेला मी कार्यकर्ता आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदेचा कारभार बघताना डॉक्टर साहेब वैद्यकीय क्षेत्रामध्ये अत्यंत जवळून काम बघितलं. मी एक अनुभव फक्त तुम्हाला सांगणार आहे. तांदळगावमध्ये एक छोट्याशा मुलाचा जन्म झाला आणि डॉक्टर साहेब त्याला शी करण्याची जागाच नव्हती आणि ते काय आम्हाला माहीत नव्हतं. त्या कुटुंबातल्या आई वडिलांनी ते मुली घेऊन 2-4 ठिकाणी प्रयत्न केले की याला काय करता येईल. खर्चाचं सांगितल्यानंतर त्यांनी तो निर्णय घेतला की आपण काय करू शकत नाही आणि आपण ते दोघेही त्या बाळाला घेऊन घरी आले. घरी आले, आई वडील रडत बसले. एवढंच काम करत होते की त्या बाळाची मरणाची वाट बघत होते, पण पैसे नसल्यामुळे काय उपचार करू शकत नव्हते. चंद्रकांत जाधव नावाचा एक पत्रकार आहे, त्याने ती बातमी लावली की तांदळगावमध्ये असं एक बाळ जन्माला आलंय आणि त्या बाळाला उपचारासाठी काय प्रयत्न कोण करेल का. आणि तडक आपण त्याला डॉक्टर साळुंके सिव्हिल सर्जन होते आणि साळुंके साहेबांना मी संपर्क केला. तात्काळ त्या मुलावरती उपचार करण्यासाठी निर्णय झाला. प्रचंड यंत्रणा गव्हर्नमेंटची त्या ठिकाणी ॲक्टिव्ह झाली आणि त्या बाळाला त्या क्षणाला हॉस्पिटलाइज केलं गेलं आणि सगळे मुंबईहून डॉक्टर्स बोलवले आणि त्या बाळाचं ऑपरेशन झालं. कसलेही पैसे त्यांना त्या ठिकाणी द्यावे लागले नाहीत. ते बाळ आजही हयात आहे. पण माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला प्रसंग काय असतो, म्हणजे राजकारण करत असताना माणसं वाईटही बोलतात, चांगलंही बोलतात, शिवाय देतात, आशीर्वाद सुद्धा देतात. पण हे सगळं करत असताना मी त्या 10 वर्षामध्ये केलेल्या सगळ्यात चांगलं काम ते आहे. आणि ते काम असं आहे, ते सगळं झाल्यानंतर त्या बाळाचं नाव त्यांनी सुहास ठेवलं, माझ्या नावावरून नाव ठेवलं. गरीब कुटुंबातलं आहे ते. दरवर्षी त्या मुलाचा वाढदिवस माझ्या घरी येऊन साजरा करतात. त्याच्यासारख्या समाजकार्यामध्ये काम करत असताना दुसरा आनंद तो अजिबात नाही. तो आनंद मिळवण्याचा प्रयत्न त्या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून व्हावा अशी एक माफक अपेक्षा मी या ठिकाणी करणार आहे. काही मुलांचे आपण सत्कार केले, म्हणजे काही मुलांना MPSC मध्ये यश मिळालं. तुमचं तर एक ठिकाणी बदली झाली, म्हणजे एका ठिकाणी वशील लावला तोपर्यंत दुसरा वशील लावला माझ्या वेळेला. माझी तुम्हाला विनंती एवढीच आहे की आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करतो. सगळ्यात जास्त आनंद कधी होईल ज्या वेळेला ह्या लेंगऱ्यामध्ये किंवा ह्या पंचकृषीमध्ये समोर बसलेल्या छोट्या मुलांच्या मध्ये एक IAS, एक IPS जेव्हा आम्हाला सत्कार करायची संधी मिळेल ना, त्याच्यासारखा आनंद आम्हाला दुसरा कुठलाच नसणार नाही. तो त्या मुलांच्या माध्यमातून व्हावा. तुम्ही त्याचे प्रातिनिधिक स्वरूप आहात. तुम्हाला माझी विनंती आहे की हे सांगणारी लोक फार कमी आहेत. तुम्ही ज्या वेळेला स्थिर सावर व्हाल, मला असं वाटतं तुम्ही अजून अभ्यास करताय, अजून मोठी पोस्ट काढा, पण ती पोस्ट झाल्यानंतर त्या मुलांना कुठेतरी येऊन मार्गदर्शन करा आणि आपल्यातली मुलं त्या ठिकाणी प्रशासकीय सेवेमध्ये गेले पाहिजे यासाठी तुम्ही प्रयत्न करावा अशी एक माफक अपेक्षा व्यक्त करणार आहे. मी डॉक्टर विक्रम कदम साहेबांचे एक आभार मानणार आहे या कारणासाठी. 2 कारण आहेत. डॉक्टर साहेबांनी त्यांचा